सो माझ्या लाडक्या बालमित्रांनो, वेलकम बॅक टू अवर फॅमिली ऑफ सक्सेस सायन्स अकॅडमी. अ सिम्पल वे टू फॉल इन लव्ह विथ फिजिक्स. दिस इज द लास्ट सेशन ऑफ इलेक्ट्रोस्टॅट. टुडे वी आर गोइंग टू लर्न एनर्जी दॅट इज स्टोर्ड इन द कॅपॅसिटर. आपण कॅपॅसिटरच्या बाबतीत सगळ्या गोष्टी शिकलो. कॅपॅसिटर काय असतो, पहिली गोष्ट म्हणजे तो इलेक्ट्रिकल चार्ज स्टोअर करतो, त्याचे युजेस पाहिले कुठे कुठे असतात. मग नंतर चार्ज कॅपॅसिटर मध्ये 3 केसेस आपण पाहिल्या की काहीच नाही म्हणजे एअर किंवा व्हॅक्युम आहे, तर कॅपॅसिटी काय ए एप्सिलॉन नॉट अपॉन डी. जर समजा डाय इलेक्ट्रिक टाकला त्यामध्ये 2 प्लेट्स मध्ये फुल्ली भरला, ती केस पाहिली आपण, पूर्ण भरलेला असेल तर कॅपॅसिटी बिकम्स ए एप्सिलॉन नॉट के अपॉन डी. आणि सपोज पार्शियली फिल्ड असेल तर ए एप्सिलॉन नॉट अपॉन डी मायनस टी प्लस टी बाय के वॉज फॉर पार्शियली फिल्ड कॅपॅसिटर. आपण ते न्यूमरिकल सुद्धा सोडवले. बेटा आता आपला हा जो कॅपॅसिटर आहे, याला आपण आता लावणार आहोत बॅटरी. कशासाठी? काही एक्झाम मध्ये असाही क्वेश्चन आला होता की जर समजा कॅपॅसिटरला बॅटरी लावली तर चार्ज ऑन इट विल इन्क्रीज. इट इज रॉंग बिकॉज इफ यू डोंट गेट द फील यू विल गो रॉंग. बॅटरी लावल्यानंतर चार्ज वाढत नाही, बॅटरी फक्त चार्जला पळवते. मराठीत हे वाक्य लिहून घे कुठेतरी. बॅटरी लावली म्हणजे चार्ज नसते, चार्ज वाढवत नसते. इट इज द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ चार्ज. जेवढा चार्ज अगोदर तेवढाच चार्ज बॅटरी लावल्याच्या नंतर. समजा कॅपॅसिटर आहे, त्याला तुम्ही बॅटरी लावताय, फुल्ली चार्ज केलं, ओके सर. जेवढा चार्ज इनिशियली आहे, आता तुम्ही बॅटरी काढताय आणि दुसरा एखादा कॅपॅसिटर जोडताय त्याच्या. सपोज त्याच्यासोबत दुसरा एक कॅपॅसिटर पॅरलल मध्ये जोडला तुम्ही. एका कॅपॅसिटर सोबत दुसरा कॅपॅसिटर सिरीज मध्ये जोडला, कसाही जोडा. सिरीज आणि पॅरल कॉम्बिनेशनचा फंडा तुम्हाला माहिती आहे. त्यामध्ये नेहमी लक्षात ठेवा, चार्ज इनिशियल इज चार्ज फायनल. चार्ज कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड, इट जस्ट गेट्स ट्रान्सफर्ड लाईक एनर्जी. सो नवीन चार्ज पिक्चर मध्ये कुठे येत नाही, जेवढा अगोदर तेवढाच नंतर. हा, तो डिव्हाइड जरूर होईल, तो डिव्हाइड जरूर होईल. पॅरल असेल तर डिव्हाइड होईल, सिरीज असेल तर तो तसाच राहील, हे आपल्याला माहिती आहे. सो चलो लेट स्टार्ट बेटा. एनर्जी दॅट इज स्टोर्ड इन द कॅपॅसिटर. आपल्याला माहिती आहे की कॅपॅसिटरच्या ज्या 2 प्लेट्स आहे बेटा, सपोज ही फुल्ली चार्ज पॉझिटिव्ह प्लेट आहे, तिच्यासोबत आपण ही निगेटिव्ह निगेटिव्ह नाही, आय एम व्हेरी सॉरी, न्यूट्रल प्लेट आपण तिच्याजवळ आणली तर इलेक्ट्रोस्टॅटिक इंडक्शन होतं. निगेटिव्ह एका साईडला, पॉझिटिव्ह एका साईडला, तिला अर्थ केलेला असता. सगळा फंडा आपल्याला माहिती आहे. बेटा ही कॅपॅसिटरची जी एक सिस्टम आहे बरं का, एक 3D सिस्टम आहे ना बेटा. ही एक 3D तुम्हाला मी प्लेट काढून दाखवली. ही फर्स्ट प्लेट, ही एक सेकंड प्लेट. प्लेटचा एरिया ए, हिचा पण आणि हिचा पण डायमेन्शन एक्झॅक्ट सेम, दोघांमधलं डिस्टन्स डी. व्हॉल्यूम काढायचं असेल तर काय होईल, एरिया इंटू डिस्टन्स. व्हॉल्यूम ऑफ द प्लेट निघाल मला, रेस ऑर नो. सो हे पूर्ण कॉम्बो आहे हा कॅपॅसिटरचा. ठीक आहे. तर बेटा हा जो कॅपॅसिटरचा कॉम्बो आहे, मला पाहिजे एनर्जी स्टोर्ड. याचं कामच एनर्जी स्टोर्ड करणं आहे. कॅपॅसिटरचं काम काय, तुमचा मोबाईलचा कॅमेरा फ्लॅश खचॅक, तर तो फ्लॅश खूप सगळ्यात जास्त करंट लागतो त्याला, खूप जास्त एनर्जी लागते. त्यामुळे तुमच्या मोबाईलची चार्जिंग 20% खाली आली की कॅमेऱ्याचा फ्लॅश डायरेक्ट जीव सोडून देतो, तो हँड्सअप करतो. आता आपल्या ज्याने रेटणार नाही असं म्हणतो तुम्हाला, फ्लॅश लागणार नाही असं म्हणतो का नाही कॅमेरा मोबाईल डिव्हाइस, बिकॉज तेवढी एनर्जीच नसते. सो एनर्जी स्टोअर करावी लागते, म्हणून तुम्ही तुमच्या मोबाईलला काय करता, चार्जिंग करता. मग कॅपॅसिटरला मला काय करावं लागेल, चार्जिंग. त्यासाठी काय करावं लागेल बेटा, बॅटरी जोडावी लागेल. येस ऑर नो? ओके सर. काय जोडली बॅटरी, ही काय कळ प्लग की के, ठीक आहे ना. बटन दाबलं की चार्जिंग ऑन होईल. ओके, येस सर. सो प्लस मायनस पोलॅरिटी इन दिस वे आय एम शोइंग. ठीक आहे बेटा. ठीक आहे, माझा कॅपॅसिटर चार्ज केला. तुम्हाला माहिती आहे इलेक्ट्रिक फील्ड इज फ्रॉम प्लस टू मायनस. येस ऑर नो बेटा? मी जर एखादा छोटासा टेस्ट चार्ज घेतला आणि ह्या फील्ड मध्ये प्लेट्स मध्ये ठेवला, काय होईल बेटा, प्लस चार्ज वरती फील्डच्या डायरेक्शन मध्ये धक्का बसतो. ऑब्विस आहे ना, ही प्लस प्लेट आहे, ही मायनस प्लेट आहे. प्लस प्लसला रिपेल करीन, देईल ढकलून, चल भाग. पण मायनस वाली प्लसला म्हणाल, तुम जो आए जिंदगी में बात बन गई. कारण की निगेटिव्हला पॉझिटिव्ह तर पाहिजे. अच्छा सर, निगेटिव्ह टेस्ट चार्ज, वी कन्सिडर टेस्ट चार्ज ॲज अ पॉझिटिव्ह ओनली. डू नॉट क्रिएट कन्फ्युजन. एक गोष्ट घ्यायची, कन्सेप्ट क्लिअर. येस ऑर नो बेटा? विषय तोच आहे. सो एक टेस्ट चार्ज घेतला तर तो फील्डच्या डायरेक्शन मध्ये मूव्ह होतो. येस ऑर नो बेटा? सो मी एक टेस्ट चार्ज घेतला, त्याला फील्डच्या डायरेक्शन मध्ये धक्का बसेल. इनफॅक्ट इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन इज इन दिस वे. गेटिंग ना बेटा? ए वेक्टर. बिकॉज ऑफ टू प्लेट्स. आपण नाही का ई नॉट बोलायचो, जर का ती मग कॅपॅसिटर डायरेक्टली भरत ई नॉट बाय के.
इलेक्ट्रिक फील्ड डिक्रीजेस, पोटेन्शियल डिफरन्स डिक्रीजेस, बट कॅपॅसिटी इन्क्रीजेस, आहे की नाही? ते आपण शिकलेलो ऑलरेडी. तर बेटा मुद्दा असा आहे की आता जर का तुमचा चार्ज मूव्ह होईल, लक्ष दे, इन फिजिक्स वर्क डन इज नेव्हर वेस्टेड. हे वाक्य कुठेतरी लिहून ठेवलं तरी चालेल, लिहून ठेव वाक्य. फिजिक्स मध्ये काम केलेलं कधीही वाया जात नाही. जसं आपण आता हे लेक्चर घेतोय, हे रेकॉर्ड केलेलं लेक्चर कधीही वाया जात नाही. उद्या पाहू शकता, परवा पाहू शकता, एक्झामच्या अगोदरच्या दिवशी पाहू शकता. दिस लेक्चर इज गेटिंग रेकॉर्डेड, सो इट इज नेव्हर वेस्टेड. हा ते हा पेन आहे, ट्रेडमार्क एक्झाम्पल. पेन पकडला, वरती घेतला, सोडला, टुपुक. बेटा मी सोडला, काहीच नाही केलं, मी फक्त पेन सोडला, परंतु तो पळाला, कारण त्याच्यामध्ये एनर्जी होती. बिना एनर्जीचं कसं काय पळेल? व्हॉट इज डेफिनेशन ऑफ एनर्जी? ॲबिलिटी टू डू वर्क. लिहून घे पण वाक्य कुठेतरी, 9वीलाच 8वीलाच शिकलो होतो आपण. व्हॉट इज एनर्जी? ऑब्विसली ऍब्सोल्युटली ब्युटिफुल. अभ्यास केलेला कधीही वाया जात नाही. इट विल नेव्हर गेट वेस्टेड. इट विल बी युटिलाइज्ड. इट विल मेक फॉर बिल्डिंग युअर फ्युचर. ठीक आहे ना? इट इज फॉर द इन्व्हेन्शन पर्पज. सो बेटा मुद्दा असा आहे की एनर्जी लाईक लाईक हे जे वर्क डन झालं बघ ना, हा पेन आहे सोडला तर एनर्जीने पळाला. एनर्जी इज ॲबिलिटी टू डू द वर्क. सो हे पळाला. सो एनर्जी इज इंटर कन्व्हर्टेबल, कायनेटिक इंटू पोटेन्शियल, पोटेन्शियल इंटू कायनेटिक. हे जे वर्क झालं हे स्टोअर झालं एनर्जी मध्ये, म्हणून तर हा पेन खाली पडला, पळाला. बेटा मी जेव्हा बॅटरी लावणार तर बॅटरी चार्जला ड्रिफ्ट देते. बेटा काय देते? ड्रिफ्ट देते. हे जे चार्जेस असतात त्या प्लेटवरती त्यांना पळवते. बॅटरी काय करते? पळवते. ठीक आहे ना? 10 व्होल्ट असेल तर 10 आणि 0, म्हणून आपण व्होल्टेज घेतो ना, पुढच्या चॅप्टर मध्ये एकदम डिटेल मध्ये शिकायचं आपल्याला ते. सो बेटा चार्जेसला ती पळवणार, ठीक आहे ना? आणि चार्जेस पळतील तर व्हॉट एव्हर द लाईक वर्क इज द फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. ह्या प्लेट पासून ह्या प्लेट पर्यंत चार्जेस पळतील ना बेटा? येस ऑर नो? ओके. distance between the plates is d. So हे जे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट आहे, हे वर्क विल बी स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी ऑफ द कॅपॅसिटर. ठीक आहे ना? सो मला सांग, एखादा टेस्ट चार्ज मी ठेवला तर तो ह्या प्लेट पासून त्या प्लेट पर्यंत पळणार आहे. सो मी त्यावरचा एकदा फोर्स काढतो बेटा. मला माहिती आहे इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला एफ अपॉन क्यू, नाही का? आपण छोटा क्यू लिहायचो, इथे मी मोठा क्यू लिहितोय फक्त. ठीक आहे ना? कन्व्हेन्शनल. क्यू इज द क्यू चार्ज. छोटा आणि मोठा म्हणजे लहान मोठा असं काही नाही. इट इज जस्ट मॅटर ऑफ प्रेझेंटेशन. आपल्याला माहिती इलेक्ट्रिकचा फॉर्म्युला एफ अपॉन क्यू किंवा व्ही बाय डी. 2 फॉर्म्युले आहेत का नाही बाळा? येस ऑर नो? इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला एक हा आहे आणि एक हा आहे. पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू प्लेट्स अपॉन डिस्टन्स बिटवीन टू प्लेट्स. हा वापर नाही हा वापर. मला फोर्स पाहिजे तर बेटा मी हा फॉर्म्युला वापरतो. एफ इज इक्वल टू क्यू इंटू ई. आर यू अंडरस्टँडिंग ना बेटा? मला हा फोर्स पाहिजे तर बाळा मला जो फोर्स, अच्छा फोर्सचा फॉर्म्युला क्यू इंटू ई. आय वॉन्ट फोर्स ड्यू टू वन ऑफ द प्लेट्स. सपोज फोर्स ड्यू टू पॉझिटिव्ह प्लेट, फोर्स ड्यू टू वन ऑफ द प्लेट्स. कोणत्या तरी एका प्लेटमुळं लेटेस्ट टेस्ट चार्ज ठेवला तर प्लस वाली जी प्लेट आहे त्याला ढकलणार वन ऑफ द प्लेट्स, से पॉझिटिव्ह प्लेट. ठीक आहे ना बाळा? चलो पॉझिटिव्ह प्लेटमुळे हाऊ मच विल बी द फोर्स? सो बेटा एफ विल बी क्यू इंटू. सर व्हॉट अबाउट इलेक्ट्रिक फील्ड? इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू प्लेन शीट, म्हणून मी तोही फॉर्म्युला देतो बाळा. इलेक्ट्रिक फील्ड पी एस. वॉच द व्हिडिओ लेक्चर ऑन गॉस लॉ. गॉस लॉचं तिसरं ऍप्लिकेशन आपण पाहिलं होतं. आपण पाहिलं होतं पहिला ई स्पियर 1/4 पाय एप्सिलॉन नॉट क्यू बाय आर स्क्वेअर. दुसरा ई सिलेंडर 1/4 पाय एप्सिलॉन नॉट 2 लॅम्बडा अपॉन आर, वेअर लॅम्बडा वॉज लिनियर चार्ज डेन्सिटी. आणि तिसरं ई प्लेन शीट सिग्मा अपॉन 2 एप्सिलॉन नॉट. है की नाही? प्लेन शीट म्हणजेच काय? कॅपॅसिटरच्या एका प्लेटमुळं काय होता बेटा? सिग्मा अपॉन 2 एप्सिलॉन नॉट. येस ऑर नो बेटा? अच्छा, मग मला सांग इलेक्ट्रिक फील्डला सिग्मा अपॉन 2 एप्सिलॉन नॉट आय एम गोना राईट. सिग्मा अपॉन 2 एप्सिलॉन नॉट. सर व्हॉट इज सिग्मा? सरफेस चार्ज डेन्सिटी. येस ऑर नो बाळा? मग मला सांग त्याला काय लिहू? क्यू बाय 2a एप्सिलॉन नॉट. सिग्मा इज द सरफेस चार्ज डेन्सिटी. अरे येस ऑर नो बेटा? असं म्हणू नको, हे नवीन आहे काही. देयर इज नथिंग न्यू.
Lambda is the linear charge density. I have already taught you before teaching you the Gauss law. चला आता इथे फोर्सचा फॉर्म्युला काय होईल बेटा? Q into Q will be Q square upon 2a epsilon naught. So एखाद्या पर्टिक्युलर चार्ज वरती this much force will be applied because of one plate, because of one particular plate. ठीक आहे ना? मग बेटा आय एम इंटरेस्टेड इन फाइंडिंग द वर्क डन. मला सांग फोर्स लागला तोवर मुवमेंट झाली पाहिजे ना. फिजिक्स मध्ये वर्क डनची डेफिनेशन काय? बेटा फोर्स ऑब्जेक्ट वरती लावा, लावल्याच्या नंतर त्याचं डिस्प्लेसमेंट फोर्सच्या डायरेक्शन मध्ये झालं पाहिजे तर वर्क डन, अदरवाइज नॉट. गेटिंग ना बेटा? सो तुमचा जो चार्ज आहे तो डी डिस्टन्स मूव्ह होईल. सो वर्क डन ऑन युअर चार्ज इज फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. मोर प्रॉपरली असली एफ डी कॉस थिटा. अरे येस ऑर नो बेटा? सो एफ डी cos of 0 कारण फोर्स आणि डिस्प्लेसमेंट आर इन द सेम डायरेक्शन. वर्क डन ची कन्सेप्ट ही आहे ना, एफ एक्स कॉस थिटा एफ एस कॉस थिटा एफ डी कॉस थिटा. सो बाळा फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट बिकॉज cos 0 इज 1, cos 0 इज 1. सो व्हॉट इज एफ? हे काय हियर क्यू स्क्वेअर अपॉन 2a एप्सिलॉन नॉट. ओके बेटा इनटू दिस डी. ठीक आहे, चला पुढे थोडं कंटिन्यू करतो. सो बच्चा दिस वर्क डन विल बी इक्वल टू, हा जो वरचा डी आहे मी थोडा रिअरेंज करतो आणि असा लिहू का बेटा? अपॉन 2a एप्सिलॉन नॉटच्या खाली लिहू का? कोई आपत्ती, कोई दुविधा? हा जो डी आहे मी डिनॉमिनेटर लिहिला. बघ ना आपण युजली काय करतो, समजा ह्या फॅक्टर बघ ना, डिनॉमिनेटर आपण काय करतो, न्यूमरेटर भागिलेचा भागिले गुणिले करतो का नाही आपण? सो रिअरेंज केला बेटा. काय केला तो डी? रिअरेंज केला. आपण यांना पाहिलं का? कॅपॅसिटी ऑफ द पॅरल प्लेट कॅपॅसिटर काहीच नसताना. अरे येस ऑर नो? म्हणजे आपला कॅपॅसिटर मजेत असताना, मध्ये कोणी नसताना, म्हणजे एकदम मजेत असताना. एकदा कॅपॅसिटर टाकला, नवरदेवाला एकदा नवरी दिली की सगळा संसार सुरू होतो. सो एकदम मस्त येतो जोपर्यंत काहीच नाहीये, सिंगल आहे. सो ए एप्सिलॉन नॉट अपॉन डी. सो बेटा विच इज इक्वल टू क्यू स्क्वेअर अपॉन क्यू सी. अरे येस ऑर नो बाळा? येस. हे जे वर्क डन आहे, दिस वर्क डन इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ एनर्जी. दॅट्स इट. अख्ख्या फिजिक्स मध्ये वर्क इज नेव्हर वेस्टेड. झालेलं काम स्टोर होतं, संपला विषय. दिस इज दी इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी असं म्हणलं तरी चालेल. यू इज क्यू स्क्वेअर अपॉन 2c. हा झाला पहिला फॉर्म. आता अजून दुसरे फॉर्म्स बनवू बेटा आपण. मला माहितीये सी इज इक्वल टू क्यू बाय व्ही. येस ऑर नो बेटा? अरे बाबा, सी इज इक्वल टू क्यू बाय व्ही. मग कोणते कोणते फॉर्म्स बनवू मी याचे अजून? मी क्यू ला जर सीव्ही टाकला, मी क्यू ला सीव्ही टाकला, बघणार आहो क्यू ला सीव्ही टाक. सो काय होईल? क्यू स्क्वेअर म्हणजेच काय? सी स्क्वेअर व्ही स्क्वेअर अपॉन 2c. सो टुचुक सी गेला, टुचुक वरचा एक सी गेला, एक सी राहील. सो मी यालाच लिहू का 1/2 सी व्ही स्क्वेअर. येस ऑर नो बेटा? हा एक फॉर्म झाला. स्क्रीनशॉट घे, मी अलीकडे लिहितो. झालं. सो एनर्जी इज क्यू स्क्वेअर बाय 2c पहिला फॉर्म. 1/2 सीव्ही स्क्वेअर दुसरा फॉर्म. माझा आवडता फॉर्म म्हणशील, तुम्हाला हा आवडतो 1/2 सीव्ही स्क्वेअर. तुमची मर्जी, तुम्ही सम सोडवताना कोणताही वापरू शकता. ठीक आहे ना? अच्छा बेटा, हा 1/2 सीव्ही स्क्वेअर हा एक झाला. बर, हा क्यू आणि सीच्या टर्म्स मध्ये आला, हा सी आणि व्हीच्या टर्म्स मध्ये आला. मला क्यू आणि व्हीच्या टर्म्स मध्ये पाहिजे. येस ऑर नो बच्चा? क्यू आणि व्हीच्या टर्म्स मध्ये म्हणजे कोण गेला पाहिजे? सी गेला पाहिजे. मग एक काम करू ना, यू इज इक्वल टू 1/2 सीव्ही स्क्वेअर. इथपर्यंत आलो ना बेटा मी? ओके, ठेव बेटा. हा एक फॉर्म्युला आला, हा एक स्टार वाला आला. मला माहिती आहे सी इज क्यू बाय व्ही. 1/2 सी ला काय टाकू बाळा? क्यू बाय व्ही इंटू व्ही स्क्वेअर. गेटिंग? विच इज व्ही उडाला, स्क्वेअर मधला एक जण गेला. सो 1/2 क्यू इंटू व्ही. ओके ना बाळा? दीज आर द 3 फॉर्म्स. जो आवडेल तो वापर, बिंदास प्रॅक्टिस करा, रट्टा मारा. गेटिंग? सो दीज आर द 3 एक्सप्रेशन्स. क्यू स्क्वेअर बाय 2c, 1/2 सीव्ही स्क्वेअर अँड 1/2 क्यूव्ही. इंटर कन्व्हर्टिबल आहे, तुम्ही करू शकता सी इज इक्वल टू क्यू बाय व्ही वापरून. आर यू अंडरस्टँडिंग ना बेटा? नोटबुक मध्ये खाली एका लाईन मध्ये मस्त पैकी तिघ लिहा.
तिघही आपल्याला पाठ पाहिजे. माझ्या लाडक्या बालमित्रांनो, एनर्जी स्टोर्ड प्रति युनिट व्हॉल्यूम ऑफ द कॅपॅसिटर. युनिट व्हॉल्यूम मध्ये किती एनर्जी आहे कॅपॅसिटरच्या? कारण की एक्झाम मध्ये याच्यावरती क्वेश्चन्स आलेले आहेत. थोडासा फील, थोडासा व्हॉल्यूमेट्रिक पॉइंट ऑफ व्ह्यू एनर्जी डिस्कस करू. बेटा त्यासाठी थोडं 3D डायग्राम करू आपण. द रिझन इज टू गेट द फील ओनली, बाकी काहीच नाही. ठीक आहे ना. कॅपॅसिटरची सिस्टम समजा आपण 3D मध्ये जर काढली तर तुम्हाला माझ्या चित्रकलेची ताकद माहिती आहे. माझी चित्रकला जर मन लावून पाहिली, जो कॅपॅसिटर तुम्हाला माहिती आहे तोही तुम्ही विसरून जाण्याचा चान्स नाकारता येत नाही. पण देवा सद्बुद्धी दे आणि कॅपॅसिटर चांगला दिसल असा सजवला मी, जमला. ठीक आहे. सो बाळा, ही एक कॅपॅसिटर सिस्टम आहे की ज्यामध्ये ठीक आहे एक 3D सिस्टम बनली, बरोबर का नाही बेटा? सो डिस्टन्स बिटवीन टू प्लेट्स इज D. ओके बेटा. एरिया ऑफ each capacitor is A. Area of the each plate is A. आणि डिस्टन्स बिटवीन द प्लेट्स इज D. सो तुम्हाला माहिती आहे व्हॉल्यूम इज बेसिकली असं म्हणतो ना आपण, एरिया इंटू लेंथ. अरे येस ऑर नो? सो इथं काय म्हणूया, A इंटू D. अरे येस ऑर नो बेटा? व्हॉल्यूम इज कॅपिटल. आधी तर व्हॉल्यूम मध्ये तरी काही जण गोळ करतील, रे बाबा कॅपिटल व्ही फॉर पोटेन्शियल डिफरन्स, कॅपिटल व्ही फॉर व्हॉल्यूम. प्लीज डू नॉट क्रिएट युअर कन्फ्युजन. सो मी व्हॉल्यूम हा शब्दच लिहितो इथं. ठीक आहे. डोंट क्रिएट कन्फ्युजन. व्हॉल्यूम इज एरिया इंटू लेंथ ए इंटू डी. बेटा एनर्जी स्टोअर प्रति युनिट व्हॉल्यूम मी छोटा यू लिहितो. प्लीज डोंट क्रिएट कन्फ्युजन. काहीतरी नाव द्यायचं, जसं की एखादं बाळ जन्माला आलं की त्याचं काहीतरी नाव ठेवलं जातं, पप्पू, बंटी, पिंटी, तुम्हाला काहीतरी म्हणत असतील ना घरी. अरे येस नो? हा हा. सो छोटा यू लिहिला मी, एनर्जी स्टोअर पर युनिट व्हॉल्यूम, बरं का. आणि मी DU अपॉन DV नाही का, यू बाय व्ही लिहिण्यापेक्षा DU बाय DV असलेला एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम वर्ड्स लिहितो अगोदर. अच्छा चल, DU अपॉन DV म्हणजे काय रे बेटा? एनर्जी स्टोर्ड प्रति युनिट व्हॉल्यूम. एनर्जी स्टोर्ड प्रति युनिट व्हॉल्यूम. बेटा एनर्जी स्टोर्ड आत्ताच आपण पाहिली ना, काय पाहिली? 1/2 CV स्क्वेअर पाहिली की नाही बेटा? 1/2 CV स्क्वेअर भागिले, सर व्हॉट इज व्हॉल्यूम? यू कॅन लुक ओव्हर हिअर, A इंटू D है की नाही बेटा? A इंटू D. मग मला सांग बाळा, दिस इज इक्वल टू न्यूमरेटरला 1/2. कॅपॅसिटीचा फॉर्म्युला लिखा जाय सर, A एप्सिलॉन नॉट अपॉन D. एग्री? A एप्सिलॉन नॉट अपॉन D. याचा डिराईव्ह केला आपण काहीच नसताना, आपला कॅपॅसिटर मजेत असताना, म्हणजे आपला कॅपॅसिटर सिंगल असताना. A एप्सिलॉन नॉट अपॉन D. बेटा V स्क्वेअर, V is not volume beta, V is the potential difference. So please do not create any confusion. So बेटा मी काय करतो, इथं आपला गरीब फॉर्म्युला लिहितो, E is V by D. समजते ना बेटा? E is V by D. पोटेन्शियल डिफरन्स प्रति युनिट डिस्टन्स. इनफॅक्ट आपण जेव्हा इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल शिकत होतो तेव्हा काय घेतलं होतं, डेल्टा व्ही इज इक्वल टू मायनस E डॉट DR. आठवत आहे का? ऑलवेज ट्रू वाला फॉर्म्युला. अच्छा, इज V by D. वीज पोटेन्शियल डिफरन्स, पुन्हा 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 सांगते मी, डोंट क्रिएट एनी कन्फ्युजन. इन व्हॉल्यूम म्हणजे व्ही नव्हे इथे, बिलकुल डोंट कन्फ्युजन. सो व्ही इज द पोटेन्शियल डिफरन्स इज V by D. मग व्ही काय होईल? ED. व्ही काय होईल बेटा? व्ही काय होईल बेटा? E इंटू D. मग व्हीचा स्क्वेअर काय होईल बेटा? E स्क्वेअर D स्क्वेअर. आर यू एग्री विथ दिस? आणि त्याचा स्क्वेअर. काय केलं रे बाबा? व्हीला ED लिहा सर, त्याचा स्क्वेअर आणि भागिले ED. क्लिअर एकदम? हे 1/2 सीचा फॉर्म्युला A एप्सिलॉन नॉट अपॉन D. ते बिचारा एकदम सिंगल होता, बिचारा एकटा होता तेव्हाचा A एप्सिलॉन नॉट अपॉन D. V इज ED. कपडे घातले, स्क्वेअर केला, आहे की नाही? एकदम सिस्टमॅटिक. सो बेटा पुढे ह्या A ला हा A घेऊन जाईल, D ला D घेऊन जाईल तेव्हा घरी, विच इज इक्वल टू 1/2. हे बघ, हे एप्सिलॉन नॉट, आता इथं E स्क्वेअर D स्क्वेअर, ठीक आहे ना? E स्क्वेअर आणि हा D स्क्वेअर. अच्छा व्हेरी सॉरी, D ला D नाही घेऊन जाणार इथं बेटा, व्हेरी सॉरी. हा D आणि हा D, अरे हा D तर खाली येईल ना याच्यासोबत, आहे की नाही?
हा डी तर खाली येईल ना याच्यासोबत, मग डी 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 स्क्वेअर होईल, डी 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 स्क्वेअर होईल, ठीक आहे ना. हा डी स्क्वेअरला डी स्क्वेअर खाऊन टाकल. सो ऍट द एंड एनर्जी स्टोर्ड पर युनिट व्हॉल्यूम इज 1/2 epsilon नॉट ई स्क्वेअर. काय बाळा ही du बाय डीव्ही एनर्जी स्टोर्ड पर युनिट व्हॉल्यूम. ते छोटे राहील ते चालेल जसं तुला म्हण, हे बघ पण मी असं बोलतो एनर्जी स्टोर्ड पर युनिट व्हॉल्यूम du बाय डीव्ही इज 1/2 epsilon नॉट ई स्क्वेअर. दिस इज एनर्जी स्टोर्ड पर युनिट व्हॉल्यूम. मी असं म्हणू का गिव्स. मला जर एनर्जी पाहिजे असेल तर, मला जर एनर्जी पाहिजे असेल तर इथून मी असं का गिव्स एनर्जी म्हणजे du विल बी 1/2 epsilon नॉट ई स्क्वेअर. हा डीव्ही गुणिले होईल ना बेटा, डीव्ही इज द व्हॉल्यूम, येस ऑर नो. सो व्हॉल्यूमला एडी लिहू का मी? अरे बघ ना राव, भागिले व्हॉल्यूम आहे ना, व्हॉल्यूमला मी एडी लिहू का? येस सर. सो हे थोडस याच्यासोबत खेळायला शिकलं पाहिजे तुम्ही. ओके, बिकॉज वी हॅव टू सॉल्व द न्यूमेरिकल्स. बघ बाळा, AIPMT 2015चा क्वेश्चन आहे. पॅरल प्लेट कॅपॅसिटर हॅज कॅपॅसिटी C, डिस्टन्स बिटवीन प्लेट्स D अँड पोटेन्शियल डिफरन्स V. हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. इज अप्लाइड बिटवीन द प्लेट्स. ओके सर, बिटवीन प्लेट्स. फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन प्लेट्स ऑफ द पॅरल प्लेट एअर कॅपॅसिटर. दोन प्लेट मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन किती असेल? तर ह्या प्लेटमुळे काढ नाही तर ह्या प्लेटमुळे काढ, जसं आपण मगाशी केला होता. सो बच्चा मला सांग, इथे ज्या टर्म्स मध्ये दिलाय ह्या टर्म्स मध्ये पाहिजे ना. सो F इज, यू पीपल नो दॅट QE. येस ऑर नो बेटा? F is QE. मग E is the electric field. Because of any one plate, if you give na beta, it will become sigma upon 2 epsilon. Again, the concept of E due to plane sheet. काय concept आहे बेटा? E due to plane sheet. That plane sheet is the plate of the capacitor. Again and again I am saying so that it will get revised for you. ठीक है ना? बाळा मला सांग, this is equal to sigma is the surface charge density. Yes or no beta? So Q upon Q A epsilon naught. Getting? This is equal to Q into Q will be Q square भागिले 2A epsilon naught. ऑप्शन जे दिसत आहेत ते C, V, D च्या टर्म्स मध्ये दिसत आहेत. सो क्या किया जाए सर? D को पिक्चर में लाया जाए. कैसे लाया जाए सर? Q स्क्वायर भागिले 2. एक काम करू, A epsilon naught upon D करू. बाळा मी काय केला? डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर ऍडजस्टमेंट केला ना, म्हणजे न्यूमरेटर म्हणजे मला गुणिले डी करावं लागेल न्यूमरेटरला. अरे कळालं का नाही? रिअरेंज, रिअरेंज. गेटिंग? मग हे ए एप्सिलॉन नॉट अपॉन डी म्हणजे काय? सिंगल कॅपॅसिटर जेव्हा त्याच्यासोबत कोणीही नाहीये, एक बाकी एक आत, एक अंत एक अंत, एक अडके एक आत, एक एकटा जगात, एक खिडकी एक वारा, एक चंद्र एक तारा, एक नजर एक वाट, एक एकटा एकटाच. अशा प्रकारचा हा जो आपला कॅपॅसिटर आहे बेटा, ठीक आहे, हे मी नाही, कॅपॅसिटर बोलत होता. कोण बोलत होता बेटा? कॅपॅसिटर. C स्क्वेअर V स्क्वेअर अपॉन 2C इंटू डी. काय केलं सर? अरे Q स्क्वेअर अपॉन 2 याला C बोललो ना मी, है की नाही? कॅपॅसिटी गुणिले डी. अच्छा, मग बेटा Q इज CV ना, मला इथं ऑप्शन्स तर CV मध्ये दिसले ना, मग Q इज CV, C इज Q बाय V. अरे सोनो बेटा, कन्सेप्ट C इज Q बाय V. मग Q ला काय लिहिला? CV ब्रॅकेटचा स्क्वेअर अपॉन हा 2C इंटू डी. CV चा स्क्वेअर म्हणजे C स्क्वेअर V स्क्वेअर अपॉन 2C इंटू डी. मला सांग बेटा, हा C गेला डिशक्याव, स्क्वेअर मधला एक जण गेला डिशक्याव. सो C V स्क्वेअर डी अपॉन 2 C V स्क्वेअर. अच्छा, आपला डी वरती आला. क्या बात करें सर. अच्छा, मी इथं एक गडबड केली ना बेटा. मी ए एप्सिलॉन नॉट अपॉन डी, डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर म्हणजे न्यूमरेटर आहे, त्याला निगोशिएट करण्यासाठी मी अपॉन डी घ्यायला पाहिजे होता बेटा. व्हेरी सॉरी, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, की मी डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर आहे म्हणजेच न्यूमरेटर आहे ऑलरेडी, त्याला निगोशिएट करण्यासाठी बॅलन्स करण्यासाठी 1 अपॉन डी घ्यायला पाहिजे होता. तर व्हेरी सॉरी, मी डी लिहिला. सो आय थिंक अश्लेष वॉज व्हेरी करेक्ट. ओके बेटा, सो 1 अपॉन डी, CV स्क्वेअर अपॉन 2D. Absolutely perfect. So बेटा, सेकंड क्वेश्चन फ्रॉम AIPMT 2012, 2011, 2008 आणि नशीब असेल 2021 ला सुद्धा असा क्वेश्चन येऊ
अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून आपण ह्या उदाहरणाला सुरुवात करू. A parallel plate capacitor has uniform electric field E in the space between the plates. E field आहे. If the distance between plates is D, okay sir, हे आपल्याला माहिती आहे, there is nothing new. Area of the each plate is A, प्लेटचा एरिया A. Energy stored in the capacitor is, बेटा हे एप्सिलॉन नॉट ई स्क्वेअर बघून तुला कळलं असेल की एनर्जी स्टोअर पर युनिट व्हॉल्यूमची कन्सेप्ट काय बेटा, एनर्जी स्टोअर पर युनिट व्हॉल्यूम इज 1/2 एप्सिलॉन नॉट ई स्क्वेअर. आणि काही काही लगेच इथं डिस्कॅव ए ऑप्शनला टिक करतील. ही एनर्जी स्टोअर प्रति युनिट व्हॉल्यूम आहे बेटा. सो एनर्जी काय होईल रे, 1/2 एप्सिलॉन नॉट ई स्क्वेअर आणि हा व्हॉल्यूम मल्टिप्लाय होईल ना. दॅट्स वाय आय हॅव रिटन डीव्ही. हा व्हॉल्यूम 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 इज काय, एरिया इंटू डिस्टन्स बिटवीन द प्लेट्स. बरोबर का नाही बेटा. 1/2 एप्सिलॉन नॉट ई स्क्वेअर इंटू area into distance between the plates. So please fill the difference. Getting na beta? So energy was this. This was energy stored per unit volume. Please don't get confused. 12 महिने अभ्यास करून इतक्या छोट्या क्वेश्चन मध्ये आपण चुकायला नको. क्लियर आहे बेटा. चल बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे थर्ड वन, EIPMT 2007 वाला. टू कंडेन्सर्स, कंडेन्सर म्हणजेच कॅपॅसिटर बेटा. कॅपॅसिटरच्या कंसात कुठेतरी कंडेन्सर लिहून घ्यायची, आपण हेडिंग दिलं होतं. कंडेन्सर इज अ कॅपॅसिटर. ठीक आहे ना. आपल्या फॅनला नसतो ते गट्टू कंडेन्सर. ठीक आहे ना. इट्स लाईक कॅपॅसिटर ओनली. टू कंडेन्सर्स, वन ऑफ द कॅपॅसिटी C अँड अदर ऑफ द कॅपॅसिटी C/2. दोन कंडेन्सर्स आहेत बेटा, एक C आहे एक C/2 आहे. ठीक आहे ना. अच्छा ओके बेटा, लेट्स सी. अँड अनदर कॅपॅसिटी C/2 आर कनेक्टेड टू द V वोल्ट बॅटरी. काय दिसतं आपल्याला, हे दोघांना V वोल्ट बॅटरी मध्ये कनेक्ट केलंय. वर्क डन इन चार्जिंग फुल्ली बोथ कंडेन्सर्स इज, वर्क डन इन चार्जिंग फुल्ली बोथ कंडेन्सर्स इज. आणि these are the 4 options which have been given. So beta these two are in the parallel. Yes, they are in the parallel. In the between these 2 points we have one capacitor. आणि त्याच 2 पॉइंट मध्ये तो पण आहे. सो मला एकदा इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स काढावा लागेल जो C पॅरलल सरळ सरळ ऍड होतात बेटा. येस ऑर नो. C प्लस C/2. सो 2 अधिक 1 विल बी 3 C/2. ओके बच्चा. सो C इन द पॅरलल आला मला. आता मला काय काढायचंय, वर्क डन इन चार्जिंग बोथ द कॅपॅसिटर्स. ही बॅटरी दोघांनाही चार्जिंग देईल. सो वर्क डन इज नथिंग बट एनर्जी ना बेटा, विच इज 1/2 CV². येस ऑर नो बच्चा. C ला P लावतो मी सफिक्स का, तर दोघ जण आहेत ना, दोघांचा कॉम्बो CP, विच इज इक्वल टू 1/2, डब्बा करतो फॉर्म्युल्याला बेटा. CP किती आहे, 3C/2 गुणिले V². सो बच्चा दिस इज इक्वल टू 3 अपॉन 2 2 4 3/4 CV². 3/4 CV². B was correct one. So B is the correct answer. The next question was from JEE Mains 2020. Recently, this question was asked: a capacitor C is fully charged with the voltage V0. V0 voltage ने capacitor full charge केला. After disconnecting voltage source, नंतर disconnect केला. It is connected in parallel with another uncharged capacitor of the capacitance C/2. काय केलं बेटा, पॅरलल मध्ये त्याला एक जोडीदार घेतला C/2, हा आणि हा पॅरलल. ठीक आहे. एनर्जी लॉस इन द प्रोसेस. काय करायचं बच्चा आपल्याला, एनर्जी लॉस. एनर्जी मध्ये किती लॉस. आता ऑब्विस आहे ना, जसं की तुम्ही लाईक तुम्ही गॅस चालू केला, काहीतरी गरम करताय, एखादा रॉड आहे त्याला हीट करताय. सो व्हॉट विल हॅपन, तो गरम होणार, बाकीची हीट लॉस करेल. तसं सर्किट मध्ये जेव्हा चार्जिंग होत असते, सम एनर्जी विल बी इन द फॉर्म ऑफ लाईक लॉस्ट इन द फॉर्म ऑफ हीट. तर ही काढायची आपल्याला इन द प्रोसेस आफ्टर चार्जेस डिस्ट्रीब्युटेड इन बिटवीन 2 कॅपॅसिटर्स. चार्जिंग मध्ये किती एनर्जी लॉस आहे, म्हणजे अगोदरची एनर्जी वजा नंतरची एनर्जी. नंतर कमी होणार ना एनर्जी लॉस झाल्यानंतर. सो इनिशियल वजा फायनल काढायचं आपल्याला. सुरू किया जाय. बेटा एक कॅपॅसिटर आहे जो फुल्ली चार्ज केला V0 ने, म्हणजे थोडा फील घेऊ आपण. हा कॅपॅसिटर आहे. डायग्राम प्लीज नीट पहा. भरपूर जण बॅटरी आणि कॅपॅसिटर गडबड करतात. बॅटरीचं बघ,
हा प्लस टर्मिनल, हा मायनस टर्मिनल. बेटा येस और नो? प्लस मायनस हे बघ. व्ही नॉट व्होल्टेजने एक कॅपॅसिटर आहे जो सी आहे. कोण आहे बेटा? सी. फुल चार्ज केला. ओके. आफ्टर डिस्कनेक्ट केला. इनिशियल एनर्जी काढू ना आपण एकदा. इनिशियल एनर्जी काढू ना बेटा. यू इनिशियल, माझा आवडता फॉर्म्युला 1/2 CV स्क्वेअर. व्हीला व्ही नॉट का? लुक हिअर, इट इज व्ही नॉट. दे हॅव गिवन. म्हणजे जे 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 त्यांनी दिलं तेच वापरावं लागेल ना बेटा. चला, ही इनिशियल स्टोरी आहे. नंतर काय म्हणतात? आफ्टर डिस्कनेक्टिंग, त्याला डिस्कनेक्ट केलं. इट इज कनेक्टेड इन पॅरल विथ अनदर कॅपॅसिटन्स ऑफ C/2. बॅटरी काढली, कॅपॅसिटर जोडला. काय केलं बच्चा? ती बॅटरी काढली आणि एक कॅपॅसिटर जोडला. मग बाळा, मी असं म्हणू का, सपोज इन बिटवीन दिस 2 पॉइंट्स ए अँड बी, समजा मी नाव दिले ए आणि बी, आय एम हॅव्हिंग 2 कॅपॅसिटर्स. पहिला सी, त्याला जोडीदार कोण जोडला बच्चा? C/2 इन पॅरल विथ दिस. ओके. मग आता मला सांग, एनर्जी लॉस मला काढायचा आहे. गेटिंग? म्हणजे ह्या कॉम्बिनेशन मध्ये मला एकदा एनर्जी काढायची, पहिल्यातून ती वजा करायची. आय एम डन विथ द आन्सर. गेटिंग ना बेटा? आता मला सांग, तुमचा जो चार्ज आहे म्हणजे ए आणि बी टर्मिनल मध्ये, बघ ना आपण कसं शिकलो, इथे बॅटरी लावा, आलेला चार्ज डिवाइड होईल, काही वरती जाईल, काही खाली जाईल. सर सारखा सारखा जाईल का? नाही, सारखा सारखा चार्ज कधी गेला असता? समजा 10 कुलम चार्ज आला असता, तर वरती 5 खाली 5 कधी? जेव्हा हा पण सी, हा पण सी, हा पण सी, हा पण सी. आलं का लक्षात? हा C/2 आहे ना बेटा, हा सी आहे ना, हा मोठा आहे ना, हा थोडा जास्त चार्ज घेईल, हा कमी चार्ज घेईल. चार्ज विल नॉट गेट इक्वली डिस्ट्रीब्युटेड. इक्वल नाही होणार. मग मी असं म्हणू का बेटा, इथं वरती Q1 गेला, खाली Q2 गेला. येस और नो? करंट डिवाइड होईल म्हणजे चार्ज वरती Q1 आणि खाली Q2. तर बेटा इथं Q1 म्हणजे इथं प्लस Q1 मायनस Q1. येस और नो? इथं Q2. सो बच्चा, दिस इज प्लस Q2 मायनस Q2 आहे की नाही, कॅपॅसिटरची प्लेट आहे. अच्छा. तर बेटा कन्झर्वेशन ऑफ द चार्ज, बरं का, मी असं म्हणू का, चार्ज कन्झर्वेशन. बेटा चार्ज इज ऑलवेज कन्झर्व ना, जेवढा अगोदर तेवढा फायनल. सो ह्या सिस्टम मध्ये मी असं म्हणू बेटा की चार्ज क्यू होता अगोदर. आता अगोदर जेवढा चार्ज, नंतर पण तेवढाच चार्ज. तो कमी नाही होऊ शकत, जास्त नाही होऊ शकत. कमी झाला तर गेला कुठे, जास्त आला तर आला कुठून. सो इट इज ऑलवेज कन्झर्व लाईक एनर्जी, चार्ज कन्झर्वेशन. सो बेटा क्यू हा अगोदरचा इज Q1 प्लस Q2. आता ही जी अगोदरची सिस्टम आहे बाळा, मला माहिती आहे C इज इक्वल टू क्यू बाय व्ही. सो क्यू इज CV. सो बच्चा इथून मी असं म्हणू का, C इंटू व्ही नॉट. येस और नो बेटा? C इंटू व्ही नॉट इज Q1 अधिक Q2. आय होप इथपर्यंत तुम्हाला समजलंय. आता आय एम इंटरेस्टेड इन फाइंडिंग Q1 आणि Q2. बाळा ह्या दोन पॉइंटच्या अक्रॉस, ए आणि बीच्या अक्रॉस, ह्या दोन पॉइंटच्या मध्ये हे दोघे आहेत ना. सो दोन पॉइंट मध्ये पॅरल आहेत. दॅट्स वाय पोटेन्शियल डिफरन्स इन बिटवीन 2 पॉइंट्स इज सेम. अच्छा, एका पुढे एक असते तर एनर्जी खात 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 झिरो झाली असती ना, आहे की नाही. आता दोन पॉइंट मध्ये एनर्जी म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स सेम आहे बेटा. पोटेन्शियल डिफरन्स दुसरं तिसरं काय? एनर्जी. अच्छा. सो व्ही ए बी, बरं का, व्ही इन बिटवीन ए बी असं बोलतो मी बेटा. व्ही इज इक्वल टू क्यू बाय सी. येस और नो? सो पहिल्या कॅपॅसिटरच्या अक्रॉस क्यू इज Q1 आणि त्याची कॅपॅसिटी किती किती बेटा? सी. तेवढाच पोटेन्शियल डिफरन्स याच्या पण साठी. त्याच्यामध्ये कोणता चार्ज गेला बच्चा? Q2. त्याची कॅपॅसिटी C/2. इज दॅट ओके विथ यू? ह्या दोघांमध्ये मी जर का कम्पेअर केलं तर कॅन आय से, ह्या सी ला हा सी कॅन्सल आउट होऊन जाईल, खालचा 2 वरती जाईल, आणि आय वुड लाईक टू राईट बेटा Q1 ॲज 2 टाइम्स Q2. Can't I write by using equality of these two? Q1 is 2 times Q2. याला उचलून आपण इथे टाकू, बर का. इथं मी याला इक्वेशन नंबर 1 म्हणू. ओके. अच्छा. सो बच्चा पुट इन 1. पुट इन 1. मग सी व्ही नॉट इज इक्वल टू Q1 ला काय टाकू बेटा? 2Q2 अधिक Q2 झाले 3Q2. मग इथून मला Q2 भेटेल ना बेटा, सी आणि व्ही नॉटच्या टर्म्स मध्ये, आहे की नाही. तरच तुम्हाला एनर्जी लॉस निघेल ना, सी व्ही नॉटच्या टर्म्स मध्ये एक्सप्रेस करावं लागेल. सो Q2 भेटेल
हा जो 3 आहे हा भागिले होईल. सो कॅन आय राईट 1/3 C V naught. आर यू एग्री ना बेटा? सो आय हॅव गॉट Q2 इन टर्म्स ऑफ दिस. मला Q1 पण याच्या टर्म्स मध्ये लिहावं लागेल ना C V naught च्या. मग मी असं म्हणू का ऑल्सो Q2 is Q1/2. Also this Q2 बघ ना इथून Q2 can be written as 1/2 Q1 आहे की नाही, 2 भागिले करा 1/2 Q1. याला कर बेटा पुट इन कशामध्ये रे, पुन्हा 1 मध्ये करा. मग C V naught is equal to Q1 प्लस Q2 ला टाकला हाफ Q1 which is equal to 2 अधिक 1 झाला 3/2 Q1. आणि बाळा इथून मला Q1 भेटल 2/3 C V naught. सो फायनली मी Q1 आणि Q2 ह्या दोन चार्जेसला कोणाच्या टर्म्स मध्ये लिहिलं बेटा? C आणि V naught च्या टर्म्स मध्ये. आय होप इथपर्यंत तुम्हाला कळालंय. मुद्दा असा आहे की मला आता VAB काढायचं आहे नाही का, म्हणजे मला फायनल एनर्जी काढता येईल. सो VAB इथं काढतो. ठीक आहे ना, VAB. आता कोणती इक्वेलिटी वापर? ही वापर, ही वापर. मी पहिली वापरतो Q1/C. तर Q1 आहे बेटा माझ्याकडे 2/3 C V naught भागिले C. गेटिंग? C ला C कॅन्सल आउट होऊन जाईल. VAB आला 2/3 V naught. तर बाळा माझ्याकडे हे जे फायनल कॉम्बिनेशन आहे याचं पोटेन्शियल डिफरन्स आहे आणि आता मला फायनलचा कॅपॅसिटन्स पण भेटेल ना C पॅरलल. येस और नो बच्चा? हे दोघं पॅरलल मध्ये आहेत ना, C पॅरलल ऍड होतील ना, C अधिक C/2 C अधिक C/2 2 आणि 1 3C/2 किंवा 3/2C. ऍग्री? अरे 2 अधिक 1 3C भागिले 2 म्हणजे 3/2C. मला फायनलचं कॅपॅसिटन्स पण माहिती, इक्वॅलेंट पोटेन्शियल डिफरन्स पण माहिती आहे. आणि मग माझ्या आवडता फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितलं ना 1/2 CV². आय एम गोइंग टू अप्लाय. एकदा स्क्रीनशॉट घे. तर बेटा लक्ष दे, इनिशियल कॉन्फिगरेशनची एनर्जी 1/2 C V naught². आता फायनलची बघ ना, माझ्याकडे V आहे C आहे. सो यू फायनल विल बी 1/2 CP इंटू V² म्हणजे सफिक्स AB VAB². ठीक आहे, चला या व्हॅल्यूज टाकून द्या. विच इज 1/2 into what is CP beta? It is 3/2 C. What is VAB? It is over there 2/3 V naught. Okay, 2/3 V naught चा square. So U final will be 3C/4. ठीक आहे, 1 गुणिले 3 गुणिले 3C/2 2 4 गुणिले 2/3 V naught चा स्क्वेअर 2चा 4 3चा 9 आणि V naught चा V naught स्क्वेअर. ओके, डिस्काउंट 4 ला 4 गेला 3 1 3 3 3 9 which is 1/3 C V naught स्क्वेअर. ओके, सो आताशी माझ्याकडे आली फायनल एनर्जी. आणि आता मी एनर्जी लॉस काढू शकतो, पर्सेंटेज एनर्जी लॉस काढू शकतो, एनर्जी डिसिपिटेड काढू शकतो. सो बेटा एनर्जी लॉस, अच्छा काय एनर्जी लॉस, एनर्जी लॉस म्हणजेच काय रे बच्चा? डेल्टा यू. म्हणजेच काय रे? फायनल मायनस इनिशियल नाही, इनिशियल मायनस फायनल. कारण इनिशियल मोठी आहे ना. येस सर. 1/2 C V naught स्क्वेअर 1/2 C V naught स्क्वेअर मायनस फायनल 1/3 C V naught स्क्वेअर. C V naught स्क्वेअर कॉमन येईल 1/2 मायनस 1/3. 3 आतून 2 गेला 1 अपॉन 3 दुने 6 C V naught स्क्वेअर. ओके,